नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेद हा टॉपिक बघणार आहोत. तर वेदांविषयी माहिती, त्याचे प्रकार, त्यांचं महत्त्व आणि परीक्षेच्या दृष्टीने असणारे ठळक मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघूया. वेद हे हिंदू धर्माचे प्राचीनतम ग्रंथ आहेत. म्हणजे काय की भारत देशामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये वेदांच्या आधी कोणतीच ग्रंथ निर्मिती झाली नाही किंवा पहिले जे ग्रंथ निर्माण झाले ते वेद आहेत. तर हे वेद एका ठिकाणावर किंवा एका ठिकाणी संकलित केलेले नव्हते. तर त्यांचं संकलन कुणी केलं तर महर्षी वेदव्यास. तर हे महर्षी वेदव्यास कोण होते की ज्यांनी महाभारत हा महाकाव्य लिहिलं ते महर्षी वेदव्यास, बरोबर आहे. त्यानंतर वेदांना हिंदू धर्माचा पाया मानले जाते, कारण हिंदू धर्मातील जे पहिले ग्रंथ आहेत तर ते वेद आहेत, बरोबर आहे. त्यानंतर वेदांना अपौरुषेय म्हणजेच ईश्वरदत्त मानले जाते. तर अपौरुषेय म्हणजे काय की हे वेद कोणी व्यक्तीने लिहिले नाहीत किंवा कोणत्या माणसाने लिहिले नाहीत, त्यामुळे वेदांना अपौरुषेय म्हणजेच ईश्वरदत्त की म्हणजेच ईश्वराने दिलेलं आहे हे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, वेद म्हणजे ज्ञानांचे भंडार. वेदांमध्ये उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके यांचा समावेश होतो, बरोबर आहे. तर बघा, आता वेद हे आहेत 4 प्रकारचे. कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, बरोबर आहे. तर ह्या 4ही वेदांना मिळून संहिता असे म्हटले जाते, बरोबर आहे. काय? 4ही वेदांना मिळून संहिता असे म्हटले जाते. तर आता वन बाय वन आपण सगळे वेद बघूया. तर पहिल्यांदा आहे बघा ऋग्वेद, बरोबर आहे. तर आता ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद मानला जातो, बरोबर आहे. म्हणजे ऋग्वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ सुद्धा आहे. तर ऋग्वेदामध्ये देवतांचे स्तुतिगान म्हणजे जे ऋग्वेदामध्ये देवांची नावं घेतली आहेत त्यांचे स्तुतिगान, तसेच आर्य समाजाचे जीवन म्हणजे वैदिक काळातील जो आर्य समाज होता त्याच्या जीवनाचे सुद्धा वर्णन आहे. तर ऋग्वेदामध्ये काय काय बघा, ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत, बरोबर आहे. थोडक्यात भाग आहेत 10. त्याच्यात 1028 सूक्त आहेत आणि 10,462 ऋचा आहेत, बरोबर आहे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारलं जातं की ऋग्वेदामध्ये किती मंडल आहेत. तर 10 मंडल आहेत, 1028 सूक्त आहेत आणि 10,462 ऋचा आहेत. नंतर बघा, ऋग्वेदाला पहिला वेद सुद्धा म्हटलं जातं, कारण सर्वात पहिल्यांदा तयार झालेला वेद कोणता? ऋग्वेद, म्हणून ऋग्वेदाला पहिला वेद सुद्धा म्हटलं जातं. तसेच ऋग्वेदामध्ये काय काय आहे? देवांची स्तुती, यज्ञ आणि प्राचीन आर्य समाज यांचे वर्णन आहे. तर आता बघा, ऋग्वेदाचे महत्त्व बघूया आपण. तर ऋग्वेदाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्वामध्ये येतं तो हिंदू धर्माचा पाया आहे, म्हणजे जो सनातन धर्म मानला जातो त्याच्यामध्ये ऋग्वेद हा त्याचा पाया आहे. तसेच सांस्कृतिक महत्त्वामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन, म्हणजे वैदिक काळातील जी भारतीय संस्कृती होती त्याचं जे वर्णन आहे ते ऋग्वेदामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व आहे. त्यानंतर साहित्यिक महत्त्वामध्ये बघा, साहित्यिक महत्त्वामध्ये संस्कृत साहित्याचा आदी ग्रंथ म्हणजे संस्कृत भाषेतील किंवा संस्कृत साहित्यामधील तो पहिला ग्रंथ आहे ऋग्वेद. तसेच ऐतिहासिक महत्त्व काय? तर प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे महत्त्व आहे, म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला ऋग्वेदामधून कळतो. तर त्यानंतर ऋग्वेदांची संरचना म्हणजे ऋग्वेद कसा कसा बनलेला आहे. तर ऋग्वेदामध्ये 10 मंडली आहेत, सूक्ते आहेत आणि प्रत्येक सूक्तामध्ये मंत्र आहेत, बरोबर आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट आहे की ऋग्वेदामध्ये कोणकोणत्या देवतांचा उल्लेख आहे. तर ऋग्वेदांमध्ये प्रमुख 5 देवतांचा उल्लेख आहे. हे महत्त्वाचं आहे, कारण हे आपल्याला जोड्या लावा अशा प्रश्नांमध्ये परीक्षेत येऊ शकतं. तर इंद्र म्हणजे काय? तर वायू आणि वर्षाचा देवता, म्हणजे वायू आणि पाऊस या गोष्टींचा देवता म्हणजे इंद्र. अग्नी म्हणजे अग्निदेवता, सूर्यदेवता आणि वरुण देवता म्हणजे जल आणि सत्याचा देवता, बरोबर आहे, म्हणजे पाणी या गोष्टींचा देवता. आणि विष्णू म्हणजे संरक्षणाचा देवता, बरोबर आहे, विष्णू म्हणजे संरक्षणाचा देवता. अशा प्रकारे आपला ऋग्वेद या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर बघूया यजुर्वेद. तर बाकीचे जे 3 वेद आहेत त्यांची माहिती खूप छोटी छोटी आहे. तर यजुर्वेद बघा, तर यजुर्वेद प्रामुख्याने आपल्याला जे कर्मकांड म्हणजे ज्यामध्ये यज्ञ अशा गोष्टी, होम हवन अशा गोष्टी करावं लागतात, तर ते त्यात आहे यजुर्वेद. तर यजुर्वेद हा दुसरा वेद आहे, बरोबर आहे, म्हणजे ऋग्वेदानंतर यजुर्वेद हा दुसरा वेद आहे. तर यजुर्वेद मुख्यतः यज्ञ आणि कर्मकांडांशी संबंधित आहे. तर यजुर्वेदात काय काय आहे? तर यजुर्वेदात ऋग्वेदात जे देवतांची स्तुती करणारे मंत्र,
तसेच यजुर्वेदात यज्ञांच्या वेळी उच्चारित केले जाणारे गद्य आणि पद्य मंत्रांचा संग्रह आहे. म्हणजे थोडक्यात काय की जे यज्ञ करताना जे पुरोहित असतात ते वेगवेगळे मंत्र म्हणतात, ते मंत्रांचा समावेश हा यजुर्वेदामध्ये आहे. त्यानंतर बघा आता सामवेद. आता सामवेद म्हणजे काय? संगीताचा वेद, बरोबर आहे. आता सामवेद म्हणजे काय? तर तो संगीतांशी संबंधित आहे. आता बघा सामवेद या शब्दाची आपण फोड करूया. तर साम म्हणजे काय? गायन. साम म्हणजे गायन. त्यामुळे सामवेदाला भारतीय संगीताचा पाया असे म्हटले जाते. भारतीय संगीताचा पाया. तर बघा सामवेदामध्ये काय आहे की ऋग्वेदामधील जे मंत्र आहेत किंवा यजुर्वेदातील जे यज्ञांची विधी करणारे मंत्र आहेत ते कसे गायचे किंवा ते म्हणायचे कसे हे सामवेदामध्ये दिलेलं आहे. म्हणजे लयबद्ध पद्धतीने, बरोबर आहे का? त्यानंतर आता सामवेदाचे महत्त्व बघूया. तर पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे सामवेद हा भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते. परीक्षेतला हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की भारतीय संगीताचा पाया कोणत्या वेदाला म्हटले जाते? तर सामवेदाला म्हटले जाते. तसेच यज्ञांमध्ये म्हणजे जेव्हा यज्ञ चालू आहे तर ते यज्ञामध्ये जे मंत्र आहेत किंवा काही जे गोष्टी आहेत मंत्रातल्या त्या कशा म्हणायच्या किंवा कशा गायच्या हे आपल्याला सामवेदामध्ये सांगितलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा शेवटचा वेद अथर्ववेद, बरोबर आहे. तर आता वेदांमधील चौथा वेद व अंतिम वेद म्हणजे अथर्ववेद. तर आता अथर्ववेद तो आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्यामुळे त्याला जीवनवेद सुद्धा असे म्हटले जाते. काय? जीवनवेद, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता अथर्ववेदामध्ये काय काय आहे ते आपण बघूया. तर अथर्ववेदांमध्ये विविध गोष्टी आहेत, जसे की आयुर्वेदाचा पाया. तर आपला जो आयुर्वेद आहे म्हणजे हे जे उपचार पद्धती आयुर्वेद, तर त्याचा पाया हा अथर्ववेदामध्ये आहे. म्हणजे अनेक औषधी वनस्पती व त्यांचे वर्णन हे अथर्ववेदामध्ये आहे. त्यामुळेच आयुर्वेद या शास्त्राचा आधारच अथर्ववेद आहे, बरोबर आहे. त्यानंतर जादूटोणा आणि रोगांचे निवारण. तर अथर्ववेदामध्ये जादूटोणा यासंबंधी पण काही माहिती आहे. तसेच रोगांचे निवारण करण्यासाठी काही मंत्र तंत्रविद्यासुद्धा या अथर्ववेदामध्ये आहेत. तसेच समाज सुधारणेविषयी अथर्ववेदात समाजातील कुप्रथा आणि रोगांविरुद्ध लढण्यासाठी अनेक मंत्र आणि उपाय सांगितलेले आहेत, बरोबर आहे. तसेच अथर्ववेद हा सर्वात शेवटचा वेद आहे, बरोबर आहे. तर पंचम वेद कोणत्या वेदाला म्हटले जाते हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.